त्या ज्वालासूर दैत्याने असुरी मार्गाने आम्हा सर्व देवगणांची राज्य काबीज करून त्या या सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न पाहतोय. त्याला वेळीच रोखलं पाहिजे. या सृष्टीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. होय विष्णुदेव, यावर त्याचे मार्ग सुचवा नाहीतर या सृष्टीचा विनाश अटळ आहे. नारायण नारायण देवांचा दास हो आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. सारे देव ही भयभीत झाले. त्या ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. देवाचा दास आहे मी खास. देवाचा दास आहे मी खास. देव ही भयभीत झाले. ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. देवाचा दास आहे मी खास. देवाचा दास आहे मी खास. देव ही भयभीत झाले. ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. ज्वालासूर दैत्या पुढे सारे देव ही हरले. नारायण नारायण समस्त देव हो, तुम्ही असे भयभीत दिसता आहात. असं कोणतं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे देव हो? पुत्र नारदा त्या दैत्याला ज्वालासूराने तर पृथ्वीवरती हाहाकार मचवलेला आहे. त्याने इंद्राची अमरावती विष्णूची वैकुंठ नगरी महादेवांचा कैलास पर्वत आणि माझी ब्रह्मनगरी देखील तो आता पुढे त्रैलोक्याच्या राजावलीचे स्वप्न पाहतो. तेव्हा त्याला रोखण्यासाठी यावरती काहीतरी उपाय. नारायण नारायण समस्त देव हो, यावरती एकच उपाय आहे. आणि सर्व देवगण तुम्ही मिळून या साऱ्या विश्वाचा करता करविता गौरीपुत्र गणेश याची आराधना करा आणि त्याला तुम्ही प्रसन्न करून घ्या. तोच या संकटातून तुम्हाला संकटमुक्त करेल. कुणी होतो संकट समयी योग्य सल्ला दिला. तुमच्या आज्ञेचा आम्ही ठीक आहे देव हो, येतो आम्ही. घेताना गणेशाचे संकट सांगण्याप्रमाणे आपण त्या गणेशाची आराधना करूया. चला चला देव हो, चला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय समस्त देव
मी तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालो. देव हो, तुम्ही माझी एवढी एकनिष्ठ भक्ती करून मला का बरं प्रसन्न करून दिला? बाल गणेशा, यमराजाची सभा भरली असताना यमराजाचे तेज जमिनीवरती पडतात. एका असुरी दैत्याची निर्मिती झाली आणि त्याचे नाव ज्वालासुराचे ठेवण्यात आले. परंतु त्या दैत्याला ज्वालासुरानंतर आम्हा सर्व देवतांची राज्य काबीज करून तो त्या पूर्ण सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न बघतोय. त्याला वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर दैत्याच्या सृष्टीचा विनाश होऊ शकतो. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. मी त्या दैत्याला ज्वालासुराच्या मतासाठी माझे भव्य दिव्य रूप घेऊन करून मी त्याच्या वधासाठी जात आहे. देव हो, तुम्ही मला प्रसन्न करून घेतात. मी तुम्हा सर्व देवतांना तुमची राज्य परत करेन. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही निश्चिंत राहा. गणपतीला तो दैत्य मातला ज्वाला सोलतो हार झाला धरणीला. दैत्य मातला ज्वाला सोलतो हार झाला सर्व देवांना मी तुमची राज्य परत करेन असं सांगा. माझे भव्य भव्य रूप धारण करून मी त्या हा धारण केलास आणि कशासाठी धारण केलास? हेच म्हणा, तू सर्व देवांना त्यांची राज्य परत कर आणि हा असुरी मार्ग सोडून दे. मी तुला क्षमा करेन. हो ज्वालासुरा. क्षमा. अरे समस्त देवगणांना रणांगणात नेत्रलाभत करून या देवगणांना पराभूत करून मी माझी सत्ता प्रस्थापित केली. हे ज्वालासुरा, तुझा मृत्यू जवळ आला आहे. मी तुला गिळंकृत करून समस्त देवगणांना संकटमुक्त करणार आहे. मृत्यू. हो ज्वालासुरा. मृत्यू. अरे ज्याला मृत्यू नाही जिंकून येत नाही याचा सर्वनाश होईलच कसा? सर्वनाश तुम्हा समस्त देवगणांचा. ज्वालासुरा, तुला मी गिळंकृत करून समस्त देवगणांना संकटमुक्त करणार आहे. बघ या गणेशाचा रौद्र रूपाचा. ठीक आहे गणेशा. माझ्या मार्गातून लागलो आहोत. समस्त देवगणांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश एक चितच. नारायण नारायण देव हो. विनाशकाली विपरीत दैत्य त्याची खावी पोळी त्याची फसवणी टाळी. नारायण नारायण. तू तुला कोणाचं चांगलं चांगलं पाहून नारायण नारायण. आनंदाची किस्सा माल बोलतो. हे गणेशा, तुझा देखील भाऊ मला सामोरत असेल. निघा त्याच्या बाजूचं.
नारायण नारायण दैत्यराज जरासुरा, अरे काय ही तुझी अवस्था देव हो. आतमध्ये काय लपवलेली बघ. हे गणेशा झाला माझ्या लवकर तुफान मला माझा मृत्यू दिसतोय. समस्त देवगणांना निस्त लागून केल्याशिवाय हा दैत्यराज असून शांत बसणार नाही. धर्मशाली योद्धा समस्त देवगणांचा समस्त देव हो, आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी बाळ गणेशाने आपल्या जरासुराला गिळंकृत केले, परंतु याच्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होत आहे. आपण बाळ गणेशाला संकटमुक्त केलं पाहिजे. समस्त देव हो, बाळ गणेशाचा दाह शांत करण्यासाठी मी माझ्याकडे वरुणवरला गणेशाच्या मस्तकावर करत आहे आणि त्याला विघ्नहर्ता या नावाने ओळखले जाईल. बाळ गणेशाचा दाह कमी करण्यासाठी मी माझ्याकडे शीत कमळ गणेशाच्या मस्तकी ठेवतो आणि आजपासून त्याला हे नमः नमः या नावाने ओळखले जाईल. समस्त देव गणेशाचा दाह कमी करण्यासाठी मी माझ्या दोन कन्या रीती स्थिती या दोन कन्या अर्पण करतो आणि याचा पुढे गणेशाला रीती स्थिती प्रदाय या नावाने ओळखले जाईल. समस्त देव हो, बाळ गणेशाचा दाह शांत करण्यासाठी मी माझ्या मस्तकावर चंद्रकोर गणेशाच्या मस्तकी अर्पण करतो. आजपासून त्याला बालचंद्र या नावाने ओळखले जाईल. समस्त देव हो, अजूनही बाळ गणेशाचा दाह शांत झालेला नाही. ऋषीमुनी, आपण यावरती मार्ग काढा. माझ्याकडे 21 जुळवायची जोडी मी गणेशाच्या मस्तकीवर त्याच्याबरोबर त्याचा दाह शांत होईल आणि आजपासून त्याला जुळवपूर या नावाने ओळखले जाईल. गणेशाचा